हॅलो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे पौर्णिमा आणि रविवारसुद्धा आहे, त्यामुळे आम्ही निघालो नारायणपूरला. नारायणपूरला जाताना कब्बर चहा झालाच पाहिजे. काय असतं ना, काही ठिकाणच्या छान आठवणींनी काही ठिकाण आणखीन छान होतात. त्यातलंच हे आहे कब्बर चहा. आमचं नवीन लग्न झाल्यापासून आम्ही इथे येत असतो. बोर झाले किंवा चला थोडंफार स्ट्रेस आलाय, तर चला जायचं कुठे घाटामध्ये चहा प्यायला. चहा घेतला व निघालो नारायणपूरला जाण्यासाठी. नारायणपूरला जाताना आम्ही ह्यावेळेस नेहमीचा रस्ता न घेता आम्ही चाललो होतो पठारवाडीवरून. कारण इथे खूपच कमी ट्रॅफिक असतं, ना धूळ असतं, ना प्रदूषण, ना गर्दी, ना कसला हॉर्नचा आवाज. लोकांना हौस असते मोठ्या मोठ्या गाड्यांची, फिरण्याची. मला आवड आहे ती निसर्गामध्ये राहण्याची. जसं की हे ठिकाण. माझं एक स्वप्न आहे, एक असं छोटंसं खेडंगाव पण समृद्ध. त्यामध्ये एक छोटंसं घर, आजूबाजूला शेती आणि जे काही असेल ते आपल्या शेतामधलं असेल फ्रेश फ्रेश. बघूयात आता ते पण पूर्ण होतं का, मॅनिफेस्ट करूयात आपण. हे बघत बघत बोलत आम्ही आलो नारायणपूरला. वाटेमध्ये आराध्या झोपली होती म्हणून मी लागले तिला उठवायला. तिला उठवलं व आम्ही गेलो आधी प्रसाद खाण्यासाठी. हे आहे ते प्रसाद, भात वरणाचं खूपच छान लागतं. ऊन असल्यामुळं रात्रीचा प्रवास चांगला वाटतो ना. ना कसलं ऊन ऊन लागतं याचं टेन्शन, ना कसली गरमी होती. छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि त्यात हे असं देवाचं ठिकाण तर खूपच छान वाटतं. आम्ही गेलो होतो तेव्हा नेमकं आरती चालू होती. म्हणलं देवच पावला. अशा देवाच्या ठिकाणी नारायणपूरमध्ये आरती चालू असताना किंवा दुसरीकडेही कुठे आरती चालू असताना किती उल्हास येतो ना, किती प्रसन्न वाटतं. सगळे प्रॉब्लेमसुद्धा नाहीसे झाल्यासारखे वाटतात. आज पौर्णिमा होती त्यामुळे पालखीसुद्धा निघाली होती. आम्ही पालखीचं लांबूनच दर्शन घेतलं व मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळे देवालाही लांबूनच नमस्कार केला व निघालो घरी जाण्यासाठी. हे बघा आराध्या आणि आराध्याचे पप्पा. आराध्याला तर फोटो काढायला खूपच आवडतं. कशी पोज देते म्हणते, मम्मा माझा व्हिडिओ काढ. जाताना थोडीफार भाजी खरेदी केली, केळी घेतली व आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्याच अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय.